जवळपास वर्ष दीड वर्षापासून ही प्रक्रिया चालू होती. तुम्ही 50 फुटाचा आग्रह कशाला करता असं आम्ही शिवसाहेबांना म्हटलं. तर आम्ही आपल्या कार्यालयामध्ये येऊन तीव्र आंदोलन करू. आपण या क्षणाला जे बोलतोय तर ऑलरेडी आपली अतिक्रमण धारकांवर शहरामध्ये 2 JCB आपल्या याही क्षणाला चालू आहेत. कोणतेही नुकसान आता यापुढे होणार नाही. या जिल्ह्याची शांतता सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते. की कुणालाही बेघर करता येत नाही. दर्यापूर नगरपालिकेच्या वतीनं संपूर्ण शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम गेल्या 8 दिवसांपासून सुरू आहे. शहरातील मुख्य रस्ता असो की सैनिक कॉलनी येथील अतिक्रमण भागात असलेले घरे यासह शहरातील ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण करण्यात आलेलं आहे ते संपूर्ण अतिक्रमण बुलडोझरच्या सहाय्यानं नगरपालिका प्रशासन पोलिसांच्या बंदोबस्तात पाडलं जात आहे. मात्र सैनिक कॉलनीतील माजी सैनिकांच्या घरावर सुद्धा कायदेशीर कारवाई सुरू असताना नगरपालिकेच्या या कारवाईला विरोध केला जातोय. काल दर्यापूर येथे शिवसेना जिल्हा समन्वयक गोपाल पाटील अरबट यांनी माजी सैनिकांचं घर पाडू नये अन्यथा नगरपालिकेत आंदोलन करण्यात येईल असा थेट इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर आज दर्यापूर नगरपालिकेत मुख्याधिकारी यांच्या दालनात गोपाल पाटील अरबट, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय चोरपगार, भारिप बहुजन महासंघाचे नेते विजय चोरपगार, साहेबराव वाघपांजर यांच्यासह सैनिक कॉलनी परिसरातील माजी सैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या गंभीर विषयासंदर्भात मुख्याधिकारी डॉक्टर विकास खंडारे यांच्यासोबत तब्बल 2 तास चर्चा पार पडली. सदर माजी सैनिकांचे घर पाडले जाणार नाही असं लेखी आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी द्यावं अशी भूमिका या आंदोलनकर्त्यांनी घेतली होती. अखेर मुख्याधिकारी यांनी दिलेल्या लेखी आश्वासनात म्हटलं की सैनिक कॉलनी येथील अतिक्रमण धारकांचे आणि माजी सैनिकांच्या घरांचं नुकसान होणार नाही त्याची खबरदारी घेण्यात येईल असं लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. मुख्याधिकारी यांच्या या आदेशाचं शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, भारिप बहुजन महासंघ आणि माजी सैनिकांनी सुद्धा आभार मानले. कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावा यासाठी दर्यापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील वानखेडे यांच्या नेतृत्वात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नगरपालिका कार्यालयात हा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पाडला जात होता. तुम्ही इशारा दिला होता काल की बा जर हे घर पाडणं थांबलं नाही तर आंदोलन करू. आज काय चर्चा झाली आणि काय तोडगा निघाला? महानगर परिषदच्या वतीनं नगर परिषदच्या वतीनं सैनिक कॉलनीमध्ये माजी सैनिकांच्या घर पाडण्याचा कालपासून अतिक्रमणधारकांनी सुरुवात केली होती. अतिक्रमण पाडण्याची सुरुवात केली होती. हे आम्हाला शिवसेनेच्या कार्यालयामध्ये सर्व माजी सैनिकांनी येऊन माहिती दिली. त्यानंतर लगेच मी जिल्हाधिकारी साहेबांना आणि आमचे जे नेते आहेत एकनाथजी शिंदे साहेबांना माहिती दिली आणि लगेच प्रशासनाला आज आम्ही आंदोलनाची त्यांना माहिती दिली की तुम्ही जर माजी सैनिकांचं जर घर पाडणं बंद करणार नाही तर आम्ही आपल्या कार्यालयामध्ये येऊन तीव्र आंदोलन करू. आज आम्ही चर्चेला बसलो असता माननीय आपल्या इथचे खंडारे साहेब जे शिव आहेत यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं की याच्यानंतर आपल्या कुठल्याही माजी सैनिकांचं घराला आम्ही हात लावणार नाही आणि कुठलंही त्यांचं नुकसान होऊ देणार नाही असं त्यांनी आम्हाला ग्वाही लेखी पत्र लिहून दिलं. त्याबद्दल मी आमच्या सर्व पक्षाच्या वतीनं आणि माजी सैनिकांच्या वतीनं मी खंडारे साहेबांचा शिवचा आभारी आहे. एवढंच आपण आंदोलनाचा इशारा दिला होता. आज चौकशी आपण चर्चा केली, काय तोडगा निघाला? आम्ही आंदोलनाचा इशारा दिला त्यामुळं आम्ही आमच्या शब्दाला जागलो. आम्ही सर्व सैनिक कॉलनीचे जेवढेही कार्यकर्ते आहेत माजी सैनिकात त्या सर्वांना घेऊन आम्ही तहसीलवर आलो आहोत. म्हणून आम्ही आंदोलन केलं असं गृहीत धरावं. कारण आंदोलनात आम्ही इशारा दिला ते आंदोलन आम्ही करून दाखवलं इथं आणि शिवसाहेबांशी आम्ही बोललो. शिवसाहेबांनी आम्हाला सुरुवातीला उळवाउळूची उत्तरे दिली परंतु आम्ही रायटिंगमध्ये शिवसाहेबांकडून आता असं घेतलं की अतिक्रमणधारक माजी सैनिक यांच्या घराचे कोणतेही नुकसान आता यापुढे होणार नाही असं जोपर्यंत लेखी देत नाही तोपर्यंत आम्ही शिवसाहेबांच्या चेंबरमधून बाहेर आलो नाही. त्यांनी आम्हाला लेखी दिलं. आता ते त्या सैनिक कॉलनीच्या एकाही घराला हात लावणार नाही असं त्यांनी लेखी दिलं आहे. त्यामुळे आम्ही आता पुढच्या त्यांच्या याच्यावर विचार करू. आणि संजय भाऊ पहिल्या दिवसापासून आमच्या सोबत आहे. जेव्हा पण संजय भाऊला फोन केला आम्ही की आमच्यावर अशी परिस्थिती आली, आमच्या जवळ कुठलाच नेता आला नाही. संजय भाऊ हे पहिले नेते होते ज्यांनी आमची पाहणी केली. त्याच्यानंतर गोपाल पाटील अरबट यांनी साथ दिली आणि हे वंचित आणि यांची दोघांची आम्हाला भरपूर मदत मिळाली. त्याचमुळे आम्ही आता या कंडिशनमध्ये आहोत. आमची 50 फूट जागा जाणार होती. आता किती फूट जाते हे आता साहेब निर्णय घेतील. पण हे यांनी साथ दिली हे मुलं साहेबांना 50 फूट जागा त्यांनी शासकीय नियमानुसार ते म्हणतात की आम्ही नियमानुसार घेतली. काम सुद्धा होणार आहे. त्या जागेमुळे रस्त्याचं काम थांबलेलं आहे परंतु आता ते मला सांगा तुम्ही तो रोड फक्त 500 मीटरपर्यंतच आहे. 500 मीटरच्या पुढे रोड नाही आहे. तुम्ही 50 फुटाचा आग्रह कशाला करता असं आम्ही शिवसाहेबांना म्हटलं.
शिवसाहेबाला आमची म्हणणं आहे की बा 50-500 मीटर फक्त रोड आहे, त्याच्यासमोर रोड नाही आहे, रस्ता नाही आहे, त्याच्यासमोर हा रोड 500 मीटर खतम होणार आहे. म्हणून शिवसाहेबांना आम्ही विनंती केली की तुम्ही फक्त बा 50 फुटाचा आग्रह न धरता 40 फुटाचा रोड करा. 40 फुटाचा रोड खूप मोठा होतो आणि ते त्यांना आताही तेच बोलले की मी 40 फुटाचा नाही, पण तुम्हाला शब्द देतो की कोणाचं आता नुकसान होणार नाही. पण आम्ही आग्रही आहोत की तो रोड 40 फुटाचाच रोड आम्ही ठेवू आणि 40 फुटाच्या वरती जर त्यांनी अतिक्रमण पाडलं तर जन आक्रोश जिल्हाभर जन आक्रोश होणार आहे. या देशाची या महाराष्ट्राची या जिल्ह्याची शांतता सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते. याला जबाबदार एकमेव नगरपालिका प्रशासन राहणार आहे, नगरपालिकेचा नगराध्यक्ष राहणार आहे, नगरपालिकेचा शिव राहणार आहे. एवढं या ठिकाणी सांगतो. माजी सैनिकांचे घर पाडले जात होते, त्याच माजी सैनिकांनी जनतेच्या भरोश्यावर या ठिकाणी लोकप्रतिनिधी निवडून आले, परंतु ते लोकप्रतिनिधी या ठिकाणी कुठं दिसून नाही राहिले. आमदार नसो या खासदार असो कोणीच नाही. ज्यांना लोकांची पर्वा आहे ते लोकांमध्ये जातात. ज्यांना सत्ता मिळाली, आता लोकांची गरज राहिली नाही, ते निवडणुकीच्या वेळेला जातील. तोपर्यंत मरू द्या ना लोकांना. अशी भूमिका बहुतांश खासदार, आमदार, मंत्री, संत्री यांची राहिलेली आहे. मंत्र्यांनीच अशा प्रकारचे आदेश दिले. आता सध्या निवडणुका नाहीत म्हणून असे दिले, नंतर तेच बदलवणारे होते. तर त्यासाठी बाळासाहेब आंबेडकर, त्यांची वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा आणि या ठिकाणचे लोकल गोपाल पाटील हरबट हे लढावे आहेत. ते लढले. त्यांनी सांगितलं की जे सीमेवरती लढतात आणि भारतीयांना सुरक्षित ठेवतात अशांचे घरं पडावे. म्हणून ते लोक वस्तीत गेले, वस्ती पाहिली, अनेकांशी चर्चा केली. चर्चा केल्यानंतर मतं जाणून घेतली आणि कायदेशीर मांडणी प्रशासनासमोर केली. सुप्रीम कोर्टाचे निर्णय दर्शवले. त्याच्यामध्ये स्पष्ट निर्देश आहे की कुणालाही बेघर करता येत नाही. हा निवारा हा मूलभूत अधिकार आहे असं कोर्ट म्हणतं, मी नाही म्हणत. आणि त्या कोर्टाचे निर्णय त्यांना दाखवले आणि काही मग कायदेशीर दडपण त्यांच्यावरती आणलं. तेव्हा सत्ताधाऱ्यांची भीती जरी त्यांना असली तरी कायद्याचा बडगाई त्यांच्या भरोश्यावरती आला आणि मग त्यांनी लिहून दिलं की सैनिक कॉलनी दर्यापूर येथील अतिक्रमणधारक व माजी सैनिक यांच्या घराचे नुकसान होणार नाही यांची पूर्ण खबरदारी घेण्यात येईल असं त्यांनी रायटिंगमध्ये दिलेलं आहे. त्याच्यामुळे आता त्यांना ते घरं पाडताच येणार नाही. या दरम्यान तुम्ही बोलताना शिवसोबत म्हणाले की पालकमंत्र्यांवर सुद्धा टीका केली तुम्ही. हो बरोबर आहे ना. पालकमंत्र्याचं काम करतात. ते सांगतात पालकमंत्री या देशाचे मालक आहेत का, या राज्याचे मालक आहेत का? ते लोकसेवक आहेत. त्याच्यामुळे त्यांना घाबरण्याचं काय असं मी त्यांना सांगितलं. म्हणजे ॲक्च्युली त्या ठिकाणी आपल्याला जसं आपण आज शहरामध्ये आपली अतिक्रमण मोहीम चालू आहे, पण ती मोहीम चालू असण्यामागचं रिझन हे होतं की अपघात होत होते. या ठिकाणचं रिझन हे आहे की त्या ठिकाणी आपल्याला विकासात्मक सुविधा द्यायच्या. म्हणजे त्या ठिकाणी रोड नाही आहे, त्या ठिकाणी नाली नव्हती. तर त्या रोड आणि नालीच्या मध्ये जे काही घराचं बांधकाम येत होतं तर ते आपल्याला त्याच्यावर एक शेवटी नाईलाज असतो, त्याच्यावर आपल्याला थोडीशी कायदेशीर कारवाई करायचं भाग पडलं. जवळपास दीड वर्षापासून ही प्रक्रिया चालू होती. तर आताही आम्ही प्रशासन त्याच मुद्द्यावर ठाम आहे की कोणत्याही व्यक्तीचं घराचं नुकसान होऊ नये त्यासाठी आम्ही खबरदारी पूर्ण घेऊ. मात्र त्या रोड आणि त्या नालीला कोणत्या प्रकारचा अडथळा होणार नाही हे सुद्धा प्रशासन सजगपणे पाहिलं. आपण या क्षणाला जे बोलतोय तर ऑलरेडी आपली अतिक्रमण धारकांवर शहरामध्ये 2 JCB आपल्या याही क्षणाला चालू आहेत. जास्तीत जास्त अतिक्रमण जेपर्यंत निघणार नाही तेपर्यंत ती कारवाई सतत चालू राहील. काल सुद्धा प्रसार माध्यमात आणि काही चर्चा झाली की या क्षणाला मी परत म्हणेल की या क्षणाला जो JCB उभा आहे तो बुटी चौकातच उभा आहे.